महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कारण आज विषय फक्त महापौर पदाचा नाही, फक्त कल्याण डोंबिवलीचा नाही, तर हा विषय आहे ठाकरे बंधूंच्या युतीचा, त्या युतीत पडलेल्या कथित दरारीचा आणि मिश्रा नावाच्या एका व्यक्तिभोवती फिरणाऱ्या राजकीय गेमचा. कालपर्यंत जे दोन भाऊ एकत्र येणार म्हणून चर्चा होती, आज त्या युतीला तडा गेला का? आणि या सगळ्यामागे प्रकाश आंबेडकरांनी केलेला गौप्यस्फोट नेमका काय सांगतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचं पूर्ण चित्र तुमच्यासमोर स्पष्ट होईल. महापालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, महापौर आपलाच असावा. प्रत्येक पक्ष आकडेमोड करत आहे, फोडाफोडीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि पडद्यामागे वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. अशातच कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेकडून शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय जाहीर होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, कारण याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती. मुंबई महापालिकेपासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सगळेच विचारत होते. मराठी मतांचे एकत्रीकरण, भाजप-विरोधी राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता, या सगळ्या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंची युती गेम चेंजर ठरू शकली असती. पण कल्याण डोंबिवलीतील निर्णयाने या युतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या सगळ्या घडामोडींना वेगळंच वळण दिलं ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी. त्यांनी माध्यमांसमोर येऊन थेट दावा केला की ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिश्रा नावाच्या व्यक्तीमुळे मोठी दरार पडली आहे. इतकंच नाही तर हा मिश्रा कोण आहे, त्याची भूमिका काय आणि त्याने कोणाकोणाला भेटलं, याबाबत त्यांनी सूचक पण स्फोटक विधान केलं. प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार मिश्रा नावाची व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नंबर 1 आणि नंबर 2 व्यक्तींना भेटली. या भेटींमुळेच संभ्रम निर्माण झाला, चर्चा अर्धवट राहिल्या आणि युतीची दिशा बदलली. विशेष म्हणजे आंबेडकरांनी इथे थेट नावं घेतली नाहीत, पण राजकारणात संकेत पुरेसे असतात. त्यामुळेच सोशल मीडियावर, राजकीय वर्तुळात आणि चहाच्या टपऱ्यांपासून टीव्ही स्टुडिओंपर्यंत एकच चर्चा, हा मिश्रा नेमका कोण? या सगळ्या गोंधळात प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली. सर्वांना उद्या दुपारी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. म्हणजेच अजूनही चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, अजूनही समीकरणं बदलू शकतात. कोण महापौर होणार, कोण कुणाला पाठिंबा देणार आणि कोण शेवटच्या क्षणी बाजू बदलेल, हे सगळं अजूनही खुलं आहे. या सगळ्या राजकारणात भाजप थेट समोर येत नसली तरी पडद्यामागे भाजपचा गेम सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण जिथे ठाकरे बंधूंच्या युतीत गोंधळ आहे, तिथे भाजप आणि शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालेलं दिसतं. काही ठिकाणी आधी विरोधात असलेले पक्षही आता महापौर पदासाठी पाठिंबा देताना दिसत आहेत. कल्याण डोंबिवली ही फक्त सुरुवात आहे. खरी लढाई आहे मुंबई महापालिकेची. इथेच ठाकरे बंधू एकत्र आले असते तर चित्र वेगळं असू शकतं. पण आज परिस्थिती अशी आहे की भाजप शिंदे गटाची युती मजबूत दिसते, तर दुसरीकडे विरोधकांमध्ये एकमताचा अभाव जाणवतो. हा सगळा विषय फक्त नेत्यांचा नाही तर मराठी मतदारांचा आहे. अनेकांना वाटत होतं की ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी अस्मिता, स्थानिक मुद्दे आणि मुंबईचं राजकारण नव्या दिशेने जाईल. पण सध्याच्या घडामोडींनी त्या अपेक्षांवर पाणी फेरलंय. आता पुढे 3 शक्यता दिसतात. पहिली, शेवटच्या क्षणी सगळे गैरसमज दूर होऊन ठाकरे बंधूंच्या चर्चेला पुन्हा सुरुवात होऊ शकते. दुसरी, ही दरार कायम राहून दोन्ही गट वेगवेगळ्या दिशेने जातील. आणि तिसरी, काही अनपेक्षित राजकीय खेळी होऊन संपूर्ण चित्रच बदलून जाईल. इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. प्रकाश आंबेडकरांनी हे गौप्यस्फोट का केले? हा फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न आहे का, की स्वतःची राजकीय भूमिका मजबूत करण्याची रणनीती? वंचित बहुजन आघाडी या सगळ्या समीकरणात कुठे बसते, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, महाराष्ट्राचं राजकारण एका निर्णायक टप्प्यावर उभं आहे. महापालिका निवडणुका, ठाकरे बंधूंची युती, भाजप शिंदे गटाचं वर्चस्व आणि वंचितची भूमिका, हे सगळे घटक एकमेकांवर परिणाम करत आहेत. पुढचे काही तास आणि दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र यायला हवेत, तर कमेंटमध्ये युती हवी असं लिहा. जर तुम्हाला वाटत असेल की ही दरार कायम राहणार, तर वेगळेच योग्य असं लिहा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक मराठी मतदारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि अशाच सखोल, निर्भीड राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण इथे बातमी नाही, इथे असतं राजकारणाचं खरं गणित.